श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, दिनांक 18 रोजी आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. शेवटच्या गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मी मातेच्या 4 गुरुवारचे केलेल्या या व्रताची सांगता उद्यापन करत असतो. उद्यापन आपल्याला कधी करायचे आहे, कोणत्या वेळेस करायचे आहे, कसे करायचे आहे, शेवटचा गुरुवार कधी असणार आहे, शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे का, अमावस्या असेल तर उद्यापन कधी करावे, त्याप्रमाणेच किती महिलांना घरी बोलवायचे, किती कुमारिकांना बोलवायचे, या दिवशी उद्यापन कसे करायचे, नैवेद्य कोणता दाखवायचा, त्याप्रमाणेच ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म असेल, अडचण असेल किंवा अचानक काही प्रॉब्लेम झाला तर त्यांनी उद्यापन कधी करायचे किंवा त्या दिवशी कसं करायचं, याविषयीची अगदी थोडक्यात आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, तरी देखील आपण संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबर वार गुरुवारी या दिवशी आला आहे. आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या उद्यापनाचे शेवटच्याच गुरुवारी करायचे असते. आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करत असतो आणि या व्रताचे उद्यापन आपल्याला शेवटच्याच गुरुवारी करायचे असते. त्यामुळे आपल्याला हे उद्यापन 18 डिसेंबरच्या गुरुवारी करायचे आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की या दिवशी अमावस्या आहे, कॅलेंडरवर अमावस्या दाखवत आहे, तर या दिवशी अमावस्या प्रारंभ होत आहे, परंतु गुरुवारी अमावस्या आहे का? तर बघा, 18 डिसेंबरला गुरुवार आहे आणि अमावस्येचा प्रारंभ हा उत्तर रात्री 4:59 होणार आहे. उत्तर रात्री म्हणजे यावेळेस दुसरा दिवस लागत आहे. शुक्रवारी पहाटे 4:59 ही अमावस्या लागणार आहे. त्यामुळे अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे आणि ती अमावस्या शनिवारी 20 तारखेला सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. म्हणजेच गुरुवारी 18 तारखेला कोणत्याही प्रकारची अमावस्या नाही आहे. आपण सर्वजण या दिवशी आपल्या व्रताचे उद्यापन बिनधास्त करू शकता. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठी पवित्र मानला जातो. प्रत्येक विवाहित महिला आपले सौभाग्य अखंड राहावं, आपल्या घरात कुटुंबाची प्रगती व्हावी, माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद अखंड राहावा, लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी हे व्रत करत असतात. अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या व्रताचे उद्यापन देखील तेवढ्याच भक्तिभावाने करायचे असते. आता उद्यापन आपणाला 18 तारखेला गुरुवारी करायचे आहे. दुसरं म्हणजे उद्यापन कसं करायचं. आता उद्यापन करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीचा अतिशय आवडता दिवस म्हणजे गुरुवार आहे आणि आपण अगदी भक्तिभावाने माता लक्ष्मीचे हे व्रत करत असतो. तुम्हाला जरी इतर गुरुवारी या गोष्टी शक्य झाल्या नाही तरी आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. त्या म्हणजे सकाळी लवकर उठायचे आहे, घराचा मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. छोटी का होईना आपणाला रांगोळी काढायची आहे. हळदीचे लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. सकाळी आपल्याला शक्य झाल्यास दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला पंती लावायची आहे. पंतीखाली आपल्याला एक छोटी प्लेट किंवा एखाद थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपणाला ही पंती ठेवायची आहे आणि लक्ष्मीची पावले काढून आपणाला उंबरठ्याची हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळून पूजा करायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याप्रमाणेच घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहते आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यानंतर आपण पहा, गुरुवारी फरशी शक्यतो पुसत नाही, त्यामुळे आपण बुधवारी फरशी पुसून घ्यायची आहे. फरशी पुसताना पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे हळद, जाड मीठ, गोमूत्र, थोड्या लिंबाचा रस या गोष्टी टाकून फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे. आता यानंतर या दिवशी आपण यथाशक्तीने पूजा मांडणी करायची आहे. मग तुम्ही पूजा मांडणी करून छान सजावट करू शकता, फुलांची आरस करू शकता, पणत्या समई प्रज्वलित करू शकतात. मागील 3 गुरुवारी जरी तुम्ही सकाळी पूजा मांडली असली तरी या दिवशी उद्यापन आपणाला संध्याकाळी करायचे असते.
म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी येण्याची असते, त्यामुळे आपणाला उद्यापन करायचे आहे. यथासांग पूजा करून कहाणी वाचायची आहे, आरती करायची आहे. प्रत्येक गुरुवारी मांडतो त्याप्रमाणे पूजा मांडायची आहे, परंतु या दिवशी विशेष अशी फुलांची सजावट तुम्ही करू शकता. आता उद्यापन करण्यासाठी आपणाला ज्या महिला बोलवायच्या आहेत त्या महिला कमीत कमी 3, 5, 7, 9, 11 या पद्धतीने बोलवू शकतात. तुम्हाला 9, 11 महिला मिळाले नाही तर कमीत कमी 5 महिलांना तुम्ही घरी बोलवू शकता. तुम्ही तुमच्या व्रताचे उद्यापन करू शकतात. मग यामध्ये तुम्ही कुमारिका देखील बोलावू शकता. 5 किंवा 2 कुमारिका तुम्ही बोलवल्या तरी चालतील. आता बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की आमच्याकडे महिला येत नाहीत किंवा आमच्याकडे महिलाच नाहीत किंवा आमच्याकडे महिलांना सांगितलं तरी महिला येत नाहीत. मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसे करायचे? ज्यांना एक पण महिला मिळाली नाही किंवा बोलवला आली नाही त्यांनी उद्यापन कसे करायचे? तर बघा, तुम्हाला अशा महिलांना बोलवायचे आहे ज्या स्वतः लक्ष्मीचे व्रत करतात, कारण या महिला नक्कीच तुमच्याकडे येऊ शकतात. जर 11 किंवा 7 नाही मिळाल्या तरी तुम्ही 2 महिलांना बोलवू शकता. त्यांची ओटी भरून त्यांना पुस्तक आणि एक फळ देऊ शकता. तुम्हाला एकही महिला मिळाली नाही तर तुम्ही लक्ष्मी मातेची ओटी भरावी, एक फळ ओटीत घालावे व हळदी कुंकू लावावे. आता तुम्हाला 5, 7, 9 कुमारिका बोलवायच्या आहेत. जर का तुमच्या घरातील कुमारिका मुलीने हे व्रत केले असेल तर त्यांना हळदी कुंकवासाठी कुमारिका मुलींनाच तुम्हाला बोलवायचे आहे. आता या दिवशी आपण ज्या महिला किंवा कुमारिका बोलवणार आहोत त्यांना लक्ष्मी स्वरूप आपल्याला मानायचे असते आणि लक्ष्मी स्वरूप मानून त्यांची पूजा आपल्याला करायची असते. साक्षात आपल्या घरात लक्ष्मी आली आहे असे समजून त्यांना घरी बोलवायचे आहे. शक्य झाल्यास तुम्ही त्यांना काही दान करू शकता. त्यांनी पूजेला नमस्कार केल्यानंतर आपणाला त्या महिलांना हळदी कुंकू लावायचे आहे. आपण जी महालक्ष्मी व्रताची कहाणीची पुस्तिका असते ती पुस्तिका त्यांना भेट म्हणून द्यायची आहे. पान सुपारी द्यायची आहे, त्यावर एखादं फळ किंवा एखादं फूल द्यायचं आहे. त्यानंतर एखादं फूल किंवा गजरा देऊ शकता. त्याबरोबर तुम्ही त्यांना थोडंसं दूध देऊ शकता. जी महिला येईल तिच्यासाठी तुम्ही एका पातेल्यात गोड दूध उकळून ठेवू शकता आणि ते दूध त्यांना प्यायला द्यायचे आहे किंवा प्रसाद म्हणून खडीसाखर तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर आलेल्या महिलांचे आपणाला पाया पडायचे आहे. या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचे आहे. कुमारिका असेल तर कुमारिकेला तुम्ही पुस्तक नाही दिले तरी चालते, फक्त हळदी कुंकू द्या. घरात जर काही का पदार्थ बनवला असेल तर तो पदार्थ त्यांना खायला द्या आणि कुमारिकेच्या देखील तुम्हाला पाया पडायचे आहे. काही ठिकाणी 5, 2 महिलांना जेवू घालण्याची पद्धत असते किंवा कुमारिकांना जेवू घालू शकता. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही 1, 2, 5 कुमारिका असतील, महिला असतील घरी बोलवून त्यांना जेवायला घालू शकता. आता हे झालं. त्यानंतर पाहूया, जर का एखाद्या महिलेला या दिवशी अचानक मासिक धर्माची अडचण आली तर मग उद्यापन कसे करायचे? जर का मासिक धर्म आला तर तुमच्या घरात जर कोणी इतर व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांच्याकडून उद्यापन करून घेऊ शकता, पूजा मांडणी करून घेऊ शकता किंवा कहाणीही वाचून घेऊ शकता. तुम्ही मोबाईलवरती फक्त श्रवण करायचे आहे. त्यांच्याकडून तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करून घ्या. काहीतरी गोडाचा पदार्थ नैवेद्य त्यांच्याकडून दाखवून घ्या आणि घरी काही महिलांना किंवा कुमारिकांना बोलवून किंवा अगदी 2 महिलांना बोलवून त्यांच्या हातून तुम्ही तुमचे उद्यापन करून घ्या. मुलगी असेल तर मुलगी उद्यापन करू शकते. म्हणजे घरात कोणीच करण्यासारखे नसेल किंवा काही ठिकाणी पुरुष मंडळी असतात परंतु अजिबात देवधर्म करत नाहीत, थोडाही इंटरेस्ट दाखवत नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही उपवास फक्त करायचा आहे. पूजा मांडणी वगैरे उद्यापन तुम्हाला काहीच करता येणार नाही आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील जो गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचे उद्यापन करू शकता. बघा, ज्यावेळेस आपणाला काही इलाज नसतो त्यावेळेस आपण पौष महिन्यातील येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो. पूजा मांडणी याच पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. दुसरं म्हणजे उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाक काय बनवायचा? तर या दिवशी आपणाला सात्विक भोजन बनवायचे असते. मग त्यामध्ये तुम्ही पुरणपोळी स्वयंपाक बनवू शकता किंवा वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करू शकता. आपल्याला स्वयंपाक हा सात्विकच बनवायचा आहे. ज्या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास केले जात नाहीत अशा ठिकाणी सुद्धा चुकूनही या दिवशी मांसाहार करू नये. उपवास, व्रत, उद्यापन करत नसला तरी चुकूनही या दिवशी मांसाहार आपल्याला बनवायचा नाही आहे. आता सुतक असेल तर काय करायचे हे पाहूया.
सुतक हे काही सांगून येत नाही. अचानक सुतक पडलं तर तुम्हाला पूजा करता येत नाही. त्यामुळे आपणाला गुरुवारचा उद्यापन देखील करता येणार नाही. ज्यावेळेस तुमचं 10 दिवसाचं, 12 दिवसाचं, 13 दिवसाचं जे काही सुतक असेल ते फिटेल, त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही याच पद्धतीने तुमच्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे. बऱ्याच जणांच्या वाटते की सुतकात आम्ही इतरांकडून पूजा करून घ्यावी. तर बघा, आपणाला सुतक पडल्यानंतर देवाची पूजा करता येत नाही. तर मग उद्यापन तुम्ही कसं करू शकणार? एक वेळेस मासिक धर्म असेल तर आपण बाजूला बसून घरातील इतर व्यक्तींना आपण उद्यापन करून घेऊ शकतो. परंतु सुतकामध्ये उद्यापन करता येत नाही. अशा वेळी तुम्ही सुतक संपल्यानंतर जो पहिला गुरुवार येईल त्या गुरुवारी याच पद्धतीने पूजा वगैरे मांडून महिलांना बोलवून या गुरुवारचे उद्यापन करू शकता. ज्या पद्धतीने आपण मागील 3 गुरुवारी मनोभावे गुरुवारचे व्रत केले, त्याप्रमाणे शेवटच्या गुरुवारीही शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि मनोभावाने गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तरच आपणाला व्रताचे पूर्ण फळ मिळते आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. पुढच्या मार्गशीर्ष महिन्यापर्यंत लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहावा, यासाठी या पद्धतीने गुरुवारचे उद्यापन नक्की करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमः लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.